जयमान गावावडी पानवल दोन्ही संघांना पहिला पुकार. आता मात्र चालू झालेला सामना पाहायला मिळतो आपल्याला. एका बाजूला असेल सनगरेवाडी तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल आपल्याला बोंबलेवाडी. सनगरेवाडीचा पहिला चढाईवीर दसऱ्या मग 7 पाहायला मिळतो आपल्याला. आता मात्र दसरा क्रमांक 18 बोंबलेवाडी संघाकडून चढाईसाठी सज्जला पाहूया कोणती कामगिरी. पायाला गडी उभ्या प्रयत्न केला जातोय. पाहूया कोणाला बाद केलंय. एक गडी बाद दिला जातोय. करण दसरा क्रमांक 10 पाहायला मिळेल आपल्याला. करण सनगरे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल आपल्याला. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्जला आहे बंटी. आता मला सुंदर पकड पाहायला मिळाली. डीपीची सुंदर कामगिरी केली. पुन्हा एकदा बोंबलेवाडी संघाकडून पाहायला मिळेल आपल्याला. चढाईसाठी सज्ज दसरा क्रमांक 6 पाहायला मिळतो आपल्याला. चढाईसाठी सज्ज झालाय. बोनस गुण वापस येईल. 5 खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. उपरक्षकाची भूमिका बजावताना पाहायला मिळेल आपल्याला. प्रांजल सनगरे दसरा क्रमांक 03 पाहायला मिळेल आपल्याला. आता मात्र 06 चढाईसाठी सज्ज होत असताना पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा दसरा क्रमांक 1 पाहायला मिळेल आपल्याला. साहिल सनगरे चढाईसाठी सज्ज असेल. कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी पाहूया. सनगरेवाडी संघासाठी दोन्ही संघ हक्कम्या गावातील नावाजलेले संघ पाहायला मिळतील. नक्कीच नामवंत संघ आहेत आणि खरोखरच आता साखळी फेरीतील शेवटचा सामना असेल. यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने चालू होतील. पहिला सामना असेल दुसऱ्या फेरीतील भराडी नागलेवाडी वर्सेस जयमान गवाळवाडी पानवल. दोन्ही संघांना पहिला पुकार देऊन झालाय. नक्कीच मित्रांनो आजचा हा पहिला दिवस, उद्याचा दिवस हा अंतिम दिवस असेल. ओमकार पाहायला मिळेल आपल्याला. दसरा क्रमांक 18 पाहायला मिळतो आपल्याला. ओमकार बोंबले दसरा क्रमांक 18 चढाईसाठी खोलवर मोठा खेळाडू आहे. उंच खुराखुराड दुप्पाळी असतील आपल्याला हा ओमकार बोंबले. चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया पुन्हा एकदा ती चढाई करत असताना मिडलला येऊन थांबलाय. मिडल आल्याच्या नंतर टाइम व्हॅलिड केलं गेलं आणि सेफ चढाई. आता मात्र दसरा क्रमांक 7 पाहायला मिळेल आपल्याला. रितेश गावाळी दसरा क्रमांक 7 थर्ड रेड मोठी कामगिरी करायची. दसरा क्रमांक 6 असेल आपल्याला. अवधूत पाहायला मिळतोय बोंबलेवाडी संघाकडून. पाहूया त्या ठिकाणी प्रांजल गेला आणि खरोखर चूक झाली. साखळी तुटली गेली. 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात सनगरेवाडी संघाचे. उपरक्षक होते प्रांजल आणि दसरा क्रमांक 2 अथर्व सनगरे मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतील आपल्याला. आता मात्र सनगरेवाडी संघाकडून चढाईसाठी सज्ज झालाय. पुन्हा एकदा दसरा क्रमांक 7 पाहायला मिळेल आपल्याला. रितेश गवाडी चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न. आता मात्र डॅश दिलं गेलं. बोनस पॉइंट दिला गेला. 1 गुण मिळतोय बोंबलेवाडी संघाला. बोनस प्लस पॉइंट सनगरेवाडी संघाला. दसरा क्रमांक 18 पाहायला मिळेल आपल्याला. पुन्हा एकदा ओमकार चढाईसाठी सज्जाला. आता मात्र त्या ठिकाणी अति घाई संकटात नाही. लेकिन पुन्हा एकदा 2 पॉइंट दिले जातात. करण सनगरे दसरा क्रमांक 02 सॉरी दसरा क्रमांक 12 करण सनगरे दोन्ही करण सनगरे मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतील आपल्याला. आता मात्र शेवटचा खेळाडू असेल साहिल पाहायला मिळतो आपल्याला. साहिल सनगरे दसरा क्रमांक 01 सनगरेवाडी संघाचा हा खेळाडू. पाहूया आता मात्र आमचे जे व्यासपीठावर आहेत विजय सनगरे यांचे सुपुत्र आहेत साहिल सनगरे. कोणती कामगिरी करतील आपल्या संघासाठी. मोठी कामगिरी केली. 1 खेळाडू बाद केलाय. 1 गुण मिळतोय. आता मात्र पुणे मैदानामध्ये दसरा क्रमांक 08 पाहायला मिळतोय संयम सनगरे. कोणती कामगिरी करणार. टाइमआउट आपल्याला जी ऑफर आहे ती लिहिलेली आहे. जर कोणाला तिकीट जर पाहिजे असेल तर या ठिकाणी तिकीट आपल्याकडे उपलब्ध आहेत. येत्या 1 जानेवारीला म्हणजे नवीन वर्षामध्ये त्या लकी ड्रॉचं ओपनिंग केलं जाईल. म्हणजे कोण भाग्यवान विजेते असतील. जवळजवळ मला वाटतं 100 पारदर्शिका दिली गेली आहे. आता बरं सुपर टॅकल झालंय. ओमकार याला बाद केलं गेलंय. सुंदर पकड पाहायला मिळाली. त्या ठिकाणी दसरा क्रमांक 1 होता साहिल सनगरे आणि दसरा क्रमांक 08 संयम सनगरे. दोघांकडून टॅकल पाहायला मिळाले. 2 गुण दिले गेले सनगरे संघाला. मित्रांनो मी अजूनही आवर्जून सांगतो 10 रुपयामध्ये आता जर विचार केला तर वडापाव सुद्धा 15 रुपयाला मिळतो.
म्हणजे 10 रुपये ही नथिंग गोष्ट आहे. खरोखरच मंडळाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण अनेक कार्यक्रम या मंडळाचा राबवल्यात. एक रक्तदान असेल, त्यानंतर नेत्र तपासणी असेल, अनेक कार्यक्रम हे मंडळ राबवत असतं. खरोखरच कौतुक करावं तेवढं थोडं. आता मात्र जसं क्रमांक 12 पाहायला मिळेल आपल्या चढाईसाठी सज्ज झालाय अभि बोंबले. पाहूया कोणती कामगिरी करेल. पुण्याला सुपर टॅकल ऑन असेल. प्रांजल पाहायला मिळेल. जसं क्रमांक 08 त्या ठिकाणी संयम सनगरे, साहिल सनगरे पाहायला मिळतील आपल्याला. सुपर टॅकल केली जाईल का? जसं क्रमांक 12 याची जसं क्रमांक 08 पाहायला मिळतो आपल्याला संयम सनगरे. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघाला. कारण बोनस गुल ऑफ असेल. 2-2-1 ची साखळी सजवली जाते. कारण ज्या ज्या वेळेला 5 रुपयाचा खेळाडू कमी असतात मैदानामध्ये त्या वेळेला पण बोनस गुल ऑफ असतो. आता मध्ये कोणती कामगिरी करणार संयम सनगरे. गडी टिपलाय, बाद केलाय कोपरा रक्षकाला. त्या ठिकाणी जसं क्रमांक 12 होता त्याला बाद केला, दावा केला होता. दावा असफल ठरलाय. पंचांनी निर्णय फेटाळून लावलाय. पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला जसं क्रमांक 6 पाहायला मिळतोय अवधूत. सुपर टॅकल पुण्यात आव्हान असेल. आता मात्र गरज नसताना जसं क्रमांक 08 संयम सनगरे गेला आणि खरोखर चूक झाली आणि 1 पॉइंट दिला गेला बोंबलेवाडी संघाला. दोन्ही संघ तुळल्या बसले. आता मात्र प्रांजल असेल. थर्ड रेड म्हणजे प्रांजलला मेहनत करावी लागेल. बोनस गुण ऑफ आहे. पाहूया कोणती कामगिरी करतोय प्रांजल आपल्या संघासाठी. नक्कीच त्या ठिकाणी मेहनत करावी लागेल प्रांजल याला. आता मात्र प्रांजल कोणती कामगिरी केली. एक गुण दिला गेला. पुन्हा एकदा सुपर टॅकलचा चान्स असेल पाहायला मिळेल आपल्याला. आता मात्र चढाईसाठी सज्ज असेल. जसे क्रमांक 18 त्या ठिकाणी ओमकार पाहायला मिळतो आपल्याला. कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी पाहूया. खरोखरच एक मोठा खेळाडू आहे ओमकार. आता मात्र खोलवर चढाई प्रांजलवरती अटॅक केला जातोय. प्रांजलला मात्र त्या ठिकाणी बाहेर गेलाय मैदानाच्या. पुन्हा एकदा दुसरा एक गडी बाद केलाय. आता मात्र शेवटचा खेळाडू साहिल सनगरे पाहूया. साहिल सनगरेला मात्र बाकीचे खेळाडू साथ देत नाहीयेत. कारण मोठा खेळाडू आहे साहिल सनगरे. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. खोलवर चढाई पाहायला मिळते साहिल सनगरे कडून. या ठिकाणी एक सूचना येते की जी डांगेवाडी प्रीमियर लीग झाली होती, बरोबर, डांगेवाडी प्रीमियर लीग झाली होती. या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंनी भाग घेतला त्याची जी काही रक्कम उरली होती त्या रकमेतून या ज्या आपल्याला चमचमत्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात ते आणले गेले. एकदम जोरदार टाळ्या वाजवा सर्व खेळाडूंसाठी. खरोखरच सुंदर नियोजन केलं गेलं होतं त्या डीपीएलचं. खरोखर डांगेवाडी प्रीमियर लीग आम्हाला हे त्या आयोजन होतं, काही कारणामुळे येता आलं नाही. आता मात्र सुंदर कामगिरी पाहायला मिळाली आपल्याला रेडर कडून. बोंबलेवाडी संघाचा हा रेडर हाफ टाइम झाला. आता स्कोर कार्ड असेल 11-7. बोंबलेवाडी संघ 11 गुण तर सनगरेवाडी 7 गुण. जवळजवळ 4 गुण. यानंतर होणार सामना असेल भराडी नागलेवाडी वर्सेस जयनुमान गवाळीवाडी. पुन्हा बोंबलेवाडी संघाकडून चढाईवीर सज्ज झाले. जसे 12 पाहायला मिळतो आपल्याला. आता मात्र ऑल आउट झालाय. 1+2 पॉइंट टोटल 3 पॉइंट्स बोंबलेवाडी संघाला. आता मात्र सनगरेवाडी संघाकडून पाहूया कमबॅक केलं. जसे 7 पाहायला मिळेल आपल्याला. रितेश गवाळी चढाईसाठी आलाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. खोलवर चढाई करावी लागेल, मेहनत करावी लागेल. रितेश गवाळी याला. आता मात्र तीच मेहनत कामी येते का? नक्कीच नाही. आता डिफेन्स मध्ये सुंदर कामगिरी करतोय बोंबलेवाडी संघाचा. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल. जसं क्रमांक पाहायला मिळेल आपल्याला. जसं क्रमांक 12 बोंबलेवाडी संघाचा हा खेळाडू म्हणावा लागेल. नक्कीच दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत, एकाच गावातील आहेत. अक्कबाई गावातील संघ आपल्याला एकामेकांसमोर भिडताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कोण बाजी मारणार. दोन्ही संघ विचार जर केला बलाढ्य संघ आहेत, अनेक नामवंत संघ आहेत आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. नक्कीच या ठिकाणी मैदानात आम्हाला सांगतात की खरोखर एका शब्दावरती हे जे संघ जे आहेत ते या मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज झाले. कोणतीही प्रॅक्टिस नसताना हे सनगरेवाडी संघ जो आहे तो खरोखर एकदा जोरदार टाळा संघासाठी. खरोखर एका शब्दावरती ते खेळण्यासाठी सज्ज झाले. कोणतीही प्रॅक्टिस न करता मैदानामध्ये उतरणं म्हणजे साहजिक गोष्ट नाहीये. क्रिकेटमध्ये चालतं.
खरोखर त्यानं लाखानंतर माफी मागितली, खरोखर अभिनंदन करावं. आता माझा प्रज्वल आला, खरोखर त्या ठिकाणी जकडवून ठेवलं रेडरला, बाद दिला, ते 1 पॉइंट दिला तो सनगरीवाडी संघाला. सॉरी, प्रांजल आला. सुंदर पकड पाहायला मिळेल प्रांजल कडून. आता मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्या रितेश गवाळी, जसे क्रमांक 7 चढाईसाठी सज्ज आहे. खरोखर रोमांचक सामना पाहायला मिळतो आपल्याला. आता मात्र त्या ठिकाणी 2-2 ची साखळी सजवली जाते. 2-2 ची साखळी सजवली गेली रितेश गवाळीसाठी. पाहूया कोणती कामगिरी करतोय. अरे सनगरीवाडीचा विचार जर केला, शांत संयमी चढाई करून पाहायला मिळणार नाही. टाइम आउट घेतला जातोय बोंबलेवाडी संघाकडून. या म्हणजे जवळ पावणे 12 झालेत आणि आपण या एवढ्या गर्दीने थांबला, सर्वांचा मनापासून आभार. या ठिकाणी मंडळाकडून एकच सूचना आली आम्हाला की एक खेळाडू आहे महालक्ष्मी सनगरीवाडी संघाचा मंदार खंडागळे, यानं मैदानामध्ये उतरावं अशी त्यांची इच्छा आहे. खरोखरच जर वॉर्मअप करायचा आहे. मंदार खंडागळे आमचा जिवलग मित्र आहे, जुना जाणता खेळाडू आहे. खरोखरच मंडळाकडून आम्हाला सूचना आले, खरोखर मैदानामध्ये उतरावं मंदार. ज्यांनी कबड्डी स्पर्धा गाजवली ते विजयदादा सनगरे, बरोबर त्यांचे एक चिरंजीव पाहायला मिळतात आपल्याला साहिल सनगरे, जसं क्रमांक 01 पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला. आता मात्र खोलवर चढाई करत असताना जसं क्रमांक 18 पाहायला मिळतो स्वतः संघाचा संघनायक आहे बोंबलेवाडी संघाचा. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. अजूनही आजच्या सत्रातील 2 सामने आहेत मित्रांनो, आपण कुठेही जाऊ नका, कारण खरोखरच आपल्या ह्या प्रतिसादामुळेच खरोखरच कौतुक करावं. आता मात्र कोणतीही गरज नसताना त्या ठिकाणी तो दुसरा खेळाडू होता कोबरा रक्षकाच्या बाजूचा, त्याला बाद केला गेला. थर्ड रेड असेल. आता मात्र प्रांजल पाहायला मिळेल आपल्याला, दुसऱ्या मध्ये 3 पाहायला मिळतं आपल्याला. बोनून गेल्या नावावर पुन्हा त्या खेळण्याचा दृश्य सज्ज झालाय प्रांजल. पाहण्याचा प्रयत्न सफल ठरलाय. खोलवर चढाई पाहायला मिळते प्रांजल याच्याकडून. प्रांजल पाहूया कोणती कामगिरी करतोय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला गेला, पाहूया प्रयत्न सफल ठरलाय का. आता मात्र बोनस प्लस 1 पॉइंट दिला जातोय सनगरीवाडी संघाला. आता मात्र पुणे राजा क्रमांक 18 पाहायला मिळेल आपल्याला कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. आता मात्र पकड पाहायला मिळाली, किती गडी बाद केले, 3 गडी बाद. सुपर रेड म्हणावी लागेल बोंबलेवाडी संघासाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा, सुंदर कामगिरी केली विधी सनगरे, सोहम सनगरे. आता मात्र पुन्हा एकदा प्रांजल. आता मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला हा खेळाडू दुसरे क्रमांक 12 चढाईसाठी सज्ज झालाय. नक्कीच त्या ठिकाणी मिळायला येऊन थांबलाय. लाईन क्रॉस करायची अजून शिल्लक असेल या खेळाडूची. शांत संयमी खेळी करतोय आपल्या संघासाठी. कोणती कामगिरी करणार. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. 11-19, 19-11, 11-19. नक्कीच त्या ठिकाणी बोंबलेवाडी संघ जो आहे तो 19 गुण, तर एका बाजूला सनगरीवाडी संघ जो असेल तो 11 गुण. पुणे दुसरा मग 7 पाहायला मिळतो आपल्या रितेश गवाळी चढाईसाठी सज्ज झालाय. कोणती कामगिरी करतोय पाहूया. आता मात्र पकड पाहायला मिळाली बोंबलेवाडी संघाकडून. 1 गुण दिला जातोय बोंबलेवाडी संघाला. पुणे दुसरा क्रमांक 12 चढाईसाठी सज्ज असेल, पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. सुपर टॅकल ऑन असेल. पुन्हा आम्हाला इथे सूचना येते की मंदार खंडागळे मैदानामध्ये उतरायचे. मंडळाची इच्छा आहे, मंदार खंडागळे मंडळाची इच्छा आहे. या ठिकाणी अरुणजी झोरे सर यांच्याकडून मंदार खंडागळे खुशखबर असेल तर आपण जर रेड जयमान गवाळवाडी पानवल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. पुन्हा एकदा प्रांजल चढाईसाठी सज्ज असेल, दुसऱ्या मग 3 पाहायला मिळतो आपल्याला. पाहूया सामना संपायला शेवटची 4 मिनिटं. गुणफलक असेल 11-20. आता मात्र थर्ड रेड असेल, पाहूया कोणती कामगिरी करेल. सुपर टॅकल ऑन असेल, मेहनत करावी लागेल. कोणती कामगिरी करणार पाहूया. आता मात्र
2 पॉइंट दिले गेले. खरोखरच कृपया पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. आता मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला दुसरा क्रमांक 1 पाहायला मिळतोय. साहिल संगरे चढाईसाठी सज्जायला. पाहूया खोलवर चढाई करेल का, कोणती कामगिरी करणार साहिल संगरे. टच पॉइंट घेतला गेला. एक खेळाडू बाद केला गेलाय बोंबलेवाडी संघाचा. आता मात्र सामना संपायला शेवटचे 3 मिनिटं असतील. पाहूया रेडर कोणती कामगिरी करतोय. मिडल येऊन थांबलाय. लाईन क्रॉस करायची बाकी असेल. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा खेळण्याच्या दृष्टीने सज्ज झाला होता. आता मात्र पुन्हा त्या मिडलला येऊन थांबलाय. बोंबलेवाडी संघाचा हा खेळाडू म्हणावा लागेल. दुसरा क्रमांक 12 शांत संयमी खेळी करत असताना पुन्हा गुणफलकाचा विचार जर केला तर 14-20 6 गुणांची आघाडी आहे. आता मात्र पुन्हा एकदा साहिल असेल. पाहूया कोणती कामगिरी केली साहिल संगरे. जसे क्रमांक 01 पाहायला मिळेल आपल्याला. खोलवर चढाया पाहायला मिळते. साहिल संगरे याच्याकडून कोणती कामगिरी केली जाईल. खोलवर चढाई पाहायला मिळते. साहिल संगरे जसे क्रमांक 01 पाहायला मिळते आपल्याला. पाहूया टच पॉइंट घेतला जाईल का. विचार जर गेला 6 गुणांची आघाडी आहे बोंबलेवाडी संघाकडे. खोलवर चढाई करत असताना साहिल संगरे चढाईसाठी सज्ज झालाय. आता मात्र थोडंसं साहिल संगरेचं लक्ष विचलित झालं होतं. कोकणा लक्ष करून मात्र सुंदर कामगिरी केली. झटकवून ठेवलं साहिल संगरे याला. आता मात्र दस क्रमांक 12 सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. दस क्रमांक 12 पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. दस क्रमांक 12 पाहूया. आता मात्र पुन्हा एकदा मंदार खंडागेसाठी खुशखबर असेल. जर चढाई जर केली आणि जर 3 पॉइंट घेतले तर मयाराम डांगे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. मंदार खंडागेसाठी खुशखबर असेल. पाहूया मात्र संधी दिली जात नाहीये. पुन्हा एकदा प्रांजल संगरे पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. प्रांजल नक्कीच खोलवर चढाई करत असताना पाहूया गळी टिपण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न असा पलटला. आता मात्र थर्ड रेड असेल. मेहनत करावी लागेल. पाहूया कोणती कामगिरी केली जाईल. 2-2ची साखळी सजवली जाते. त्या ठिकाणी कोबराची भूमिका बजावतोय करण संगरे असेल. त्या साईडला पाहायला गेलं तर प्रांजल. आता मात्र नक्कीच त्या ठिकाणी शेवटचं मीठ असेल. मला वाटतं मंदार खंडागळे यांना जाळ्यासाठी माशासाठी जाळी टाकली होती. मात्र मासा कधी निघून गेला हे मंदारला समजलं नाहीये. बाद दिले गेले 2 खेळाडू मंदार आणि प्रांजल मैदानाच्या बाहेर. आता मात्र करण संगरे असेल चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. शांत संयमी खेळी करतोय कारण त्याला पूर्णपणे कल्पना आहे. चढाईचा विचार जर केला गुणांचा विचार जर केला 14-23 जवळजवळ 9 गुणांची आघाडी आहे. आता मात्र हा एक खेळाडू बोंबलेवाडी संघाचा चढाईसाठी गेलाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय. शेवटचा खेळाडू करण संगरे असेल. आता झटापट पाहायला मिळाली. 2+2 टोटल 4 पॉइंट्स. सामना संपलाय आणि या ठिकाणी सामना विजयी झालाय. संगरवाडी संघ खरोखरच आपलं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण एका शब्दासाठी कोणतीही प्रॅक्टिस नसताना आपण मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज झालात. खरोखर एकदा जोरदार टाळ्या वाजवा.